पुणे आणि मुंबई अशी दोन्हीकडची वाहतूक पूर्णतः ठप्प आहे. परंतु ती का ठप्प आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही मुंबईच्या दिशेनं प्रवास करतोय आणि जागोजागी आपण बघतोय रस्त्यावरती पाणीच पाणी साचलेलं आहे. जो दोन्ही बाजूला सुद्धा पाणीच पाणी आपल्याला साचलेलं पाहायला मिळतंय. परिणामी अशी वाहतूक जी आहे ती खूपच कासव गतीनं अगदी पुढं सरकत आहे. कारण मिसिंग लिंक वरती दरड कोसळलेली आहे. जो जुना पुणे मुंबई द्रुतगती मार्ग आहे तिथं सुद्धा पाणीच पाणी जे आहे ते साचलेलं आहे. अमृतांजन पूल असेल किंवा खालापूर टोल नाका या बाजूला पाणी साचलेलं आहे. तिसरीकडं जुना पुणे मुंबई महामार्ग ज्या मार्गावरून मी प्रवास करतोय या मार्गावर सुद्धा बोरघाटामध्ये दरड कोसळलेली आहे. त्याच्यामुळं महामार्गावरून तुम्ही कोणत्याही दिशेने जरी जात असाल तरी त्या मार्गावरती ही अशी प्रकारची परिस्थिती आहे. आणि लोहमार्गावरती सुद्धा कर्जत ते लोणावळा या दरम्यान दरड कोसळलेली आहे. त्यामुळे लोहमार्ग सुद्धा बंद आहे. आता जिथं पाणी साचलेलं होतं तिथून तुम्ही पुढे आलात की थोडासा वेग जो आहे तो या ठिकाणी प्रवास या ठिकाणी धरतो. परंतु पुन्हा एकदा जिथं पाणी साचलेलं आहे तिथं आपल्याला हा वेग मंदावल्याचं पाहायला मिळतं. अजूनही आम्ही पुढे सरकत आहोत. नेमकं कुठं दरड कोसळलेली आहे, कुठं पाणी साचलेलं आहे याचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला एबीपी माझाच्या न्यूज चॅनलवरती मिळतील. कॅमेरामन शैलेश जाधव, नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पुणे मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.